नमस्कार. हाऊस ऑफ श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने गुरुसेवेचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व, ती कशी साजरी करावी, श्री स्वामी समर्थांची गुरुसेवा, नामस्मरण, ध्यान, दान आणि भक्ती याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. गुरूंच्या कृपेने जीवनात सकारात्मक शांती आणि आत्मविश्वास कसा मिळतो हे जाणून घेऊयात. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक उत्सव आहे. हा दिवस आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुप्रत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. ज्ञान, संस्कार, भक्ती आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणारा गुरु म्हणजेच परमेश्वराचे साकार रूप. श्री स्वामी समर्थांनीही गुरुभक्ती, श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण यांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. स्वामी समर्थांचे प्रसिद्ध संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा प्रत्येक भक्ताला आत्मविश्वास, धैर्य आणि श्रद्धा देणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा संदेश मनात ठेवून गुरुचरणी समर्पण करणे हेच खरे पूजन आहे. गुरुपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. त्यांनी वेदांचे विभाजन करून मानव जीवनातील अमूल्य ज्ञान दिले म्हणून त्यांना आद्य गुरु मानले जाते. या दिवशी सर्व गुरूंचा सन्मान केला जातो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. गुरु केवळ मंत्र देत नाही तर जीवन जगण्याची योग्य दिशा देतात. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, तर पहाटे लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करून घरातील देवघर स्वच्छ करावे, शांत वातावरणात दिवा लावून स्वामींचे स्मरण करावे. गुरु आणि स्वामींच्या प्रतिमेचे पूजन, स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर फुले, हार, चंदन, अक्षता अर्पण करावे. नैवेद्य म्हणून फळे, दूध किंवा आपल्या श्रद्धेनुसार प्रसाद ठेवा. नामस्मरण, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. नामस्मरणातून मन स्थिर होते आणि अंतःकरण शुद्ध होते. गुरुचरित्र किंवा स्वामींचे चरित्र वाचन, गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थांचे चरित्र किंवा त्यांच्या लीलांचे वाचन करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. ध्यान, काही मिनिटे डोळे मिटून स्वामींच्या चरणांचे ध्यान करा. मनातील चिंता त्यांच्याकडे अर्पण करा. सेवा करा, गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा औषधांची मदत करा. स्वामी समर्थांनी सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गुरूंचे आशीर्वाद घ्या, म्हणजे आपले शिक्षक, आई वडील, वडीलधारी व्यक्ती किंवा आध्यात्मिक गुरु यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या. स्वामी समर्थांचा गुरुभक्तीचा संदेश, स्वामी समर्थांनी सांगितले की श्रद्धा आणि सबुरीने केलेली साधना कधीच वाया जात नाही. गुरूंच्या आज्ञेचे पालन करणारा भक्त संकटातही स्थिर राहतो. गुरु आपल्याला बाह्य यशासोबत अंतर्मनाची शांतीही देतो. गुरु हा जीवनातील अंधार दूर करणारा दीप आहे. जो गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. गुरुपौर्णिमेला करावयाच्या काही चांगल्या गोष्टी म्हणजे आई-वडिलांना नमस्कार करा, राग, मत्सर आणि अहंकार सोडण्याचा संकल्प करा. दररोज काही वेळ नामस्मरण करण्याचा निर्धार करा. एखाद्या गरजू व्यक्तींना मदत करा. वृक्षारोपण किंवा पर्यावरण संवर्धनाचे संकल्प करा. चांगले विचार इतरांवर पोहोचवा. आणि टाळावयाच्या गोष्टी म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. कटू बोलणे टाळा. व्यसनांपासून दूर राहा. अहंकार आणि द्वेष मनात ठेवू नका. धार्मिक विधी केवळ दिखाव्यासाठी करू नका. गुरूंचे स्थान म्हणजे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परब्रह्माचे स्वरूप आहे. स्वामी समर्थांचे शिकवण, श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, सत्याचा मार्ग स्वीकारा, गरजूंना मदत करा, संकटात घाबरू नका, गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा, प्रत्येक कर्म
प्रामाणिकपणे करा, ईश्वरावर निष्ठा ठेवा. आजच्या काळात गुरुपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, स्पर्धा आणि अस्थिरता वाढत आहे. अशावेळी गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. स्वामी समर्थांचा संदेश मनाला धैर्य, संयम आणि सकारात्मकता देतो. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून आत्मपरीक्षण, कृतज्ञता आणि आध्यात्मिक प्रगतीचा दिवस आहे. या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण, गुरूंची सेवा, दान, ध्यान आणि सत्कर्म यांचा संकल्प केल्यास जीवन अधिक आनंदी, शांत आणि समाधानी बनते. चला या गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आमच्या जीवनात सद्बुद्धी, श्रद्धा, संयम आणि सेवाभाव वाढवा. आमच्यावर सदैव कृपा ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.